वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर वसलेले एक अनुपम तीर्थक्षेत्र म्हणजे गणपतीपुळे, जिथे अथांग समुद्राच्या लाटांशी स्पर्धा करणारा चंदेरी वाळूचा किनारा, घनदाट वनराईने सजलेला डोंगराचा हिरवाशार शालू आणि त्याच्या मध्यभागी असलेले स्वयंभू श्री गणेशाचे पवित्र मंदिर, असा निसर्ग आणि भक्तीचा अद्वितीय संगम पाहायला मिळतो। इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला व पर्यटकाला हे स्थान मंत्रमुग्ध करून टाकते। आजच्या या व्लॉगमध्ये आपण गणपतीपुळेच्या पावनभूमीतील श्रद्धा, निसर्ग सौंदर्य आणि संस्कृतीच्या सुगंधाने भरलेला एक अविस्मरणीय प्रवास अनुभवणार आहोत। गणपतीपुळ्याला कसे जायचे? गणपतीपुळे रत्नागिरी जिल्ह्यात असून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत। रेल्वेने जायचे झाल्यास रत्नागिरी हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक असून ते गणपतीपुळ्यापासून सुमारे 32 किलोमीटर अंतरावर आहे। रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून एसटी बस, खाजगी बस किंवा टॅक्सीने गणपतीपुळ्याला सहज जाता येते। मुंबई आणि गोव्याला जोडणाऱ्या रेल्वे मार्गांवर अनेक गाड्या रत्नागिरीला थांबतात। रस्तेमार्गे प्रवास करायचा असल्यास मुंबई, पुणे, कोल्हापूर यांसारख्या प्रमुख शहरातून थेट गणपतीपुळेपर्यंत खाजगी बसेस तसेच एसटी महामंडळाची नियमित बस सेवा उपलब्ध आहे। कोकणातील रस्त्याने प्रवास करताना दाट हिरवाई, निसर्ग सौंदर्य आणि डोंगराच्या वळणावळणाच्या वाटांचा मनमुराद आनंद लुटता येतो। रत्नागिरीवरून गणपतीपुळेकडे जाताना आरेवारेचा सुंदर घाट रस्ता लागतो। एका बाजूला लाल मातीच्या हिरवाईने नटलेला डोंगरधारा, तर दुसऱ्या बाजूला सिंधू सागराची अथांग निळाई आणि त्यावर उमटणाऱ्या पांढऱ्या शुभ्र फेसाळ लाटांची किनार, असा हा आरेवारेचा रस्ता निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण आहे। कोकणात फक्त देवस्थाने किंवा पर्यटन स्थळेच नाही, तर इथल्या प्रत्येक गोष्टीत नैसर्गिक सौंदर्य भरलेलं आहे। पावलोपावली निसर्ग त्याच्या अप्रतिम साज शृंगाराची मुक्त उधळण करीत असतो, त्यामुळे इथल्या रस्त्यावरचा प्रवास देखील सुखमय होतो। शहराच्या गजबजाटापासून दूर शांतता आणि विश्रांती शोधणाऱ्यांसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे। मंदिराच्या जवळ पोहोचताच त्याचे भव्य आणि देखणे प्रवेशद्वार मन वेधून घेते। मंदिराचे वैभव पाहून क्षणभर आपण स्तब्ध होतो। मंदिराला 400 वर्षाचा इतिहास असल्याचे सांगितलं जाते। मंदिर समितीने दिलेल्या माहितीनुसार गणपतीच्या दर्शनासाठी दरवर्षी 18 ते 20 लाख भाविक येतात। सण उत्सवांच्या काळात विशेषतः गणेश चतुर्थी, माघी गणेश जयंती आणि इतर धार्मिक प्रसंगी गणपतीपुळे भाविकांनी फुलून जाते। त्यावेळी संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारलेला दिसतो। भजन कीर्तन, आरती आणि दर्शनासाठी लागलेल्या रांगा यातून भक्तीचे अद्भुत दर्शन घडते। देशाच्या विविध भागांतून तसेच परदेशातूनही भाविक इथे येतात। मंदिराच्या प्रांगणात दर्शन रांगेची व्यवस्था आहे। आम्ही गेलो तेव्हा गर्दी कमी होती। मुख्य प्रवेशद्वाराजवळ हातात मोदक घेतलेल्या मूषक राजाची मोठी पितळी मूर्ती आहे। येथून पुढे मंदिराचा गाभारा सुरू होतो। गाभाऱ्यात पाऊल टाकताच असे वाटते जणू आपण एका वेगळ्याच आध्यात्मिक विश्वात प्रवेश केलाय। कानावर पडणारे पवित्र मंत्रोच्चार, वातावरणातील शांतता आणि भक्तिभाव हे सर्व मिळून मनाला अनोखे समाधान देतात। ही पवित्रता आपल्याला एका वेगळ्याच भावनिक उंचीवर घेऊन जाते। केशरी रंगाच्या पवित्र पार्श्वभूमीवर शेंदूर लेपाने साकारलेली गणूबाप्पांची मूर्ती किती सुंदर दिसते। विशाल प्रसन्न नेत्र करुणा व वात्सल्याचे प्रतीक असून खाली वळलेली वक्र सोंड बुद्धी, विवेक आणि मांगल्यत्व दर्शवते। सोंडेवर व मुखावर फुलांच्या पाकळ्या तसेच हळदी कुंकवाच्या रंगांनी केलेली सजावट नाजूक व भावपूर्ण आहे। माथ्यावरची ताजी फुले आणि मुखाभोवतीची फुलांची माळ भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे, तर शुभ्र वस्त्रे व दगडी खांब मंदिरातील पवित्रता अधोरेखित करतात। विशेष बाब म्हणजे ही गणेश मूर्ती पश्चिमाभिमुख आहे। भारतात बहुतांश देवळांतील मूर्ती पूर्वाभिमुख असतात, त्यामुळे पश्चिमाभिमुख गणेश मूर्तीचे दर्शन हे एक दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण अनुभव मानले जाते। सभामंडपाच्या बाह्य भिंतींवर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर असून अनेक गजराजांनी आपल्या शिरावर सभामंडपावरील शिखराचा भार तोलून धरल्याचे दिसते। मंदिराची आख्यायिका अशी आहे की आज जिथे स्वयंभू गणेश मंदिर आहे, त्या गावात 400 वर्षांपूर्वी मुघल सत्तेच्या काळात त्र्यंबक भट भिडे हे ब्राह्मण राहत होते। ते गावचे खोत होते। एकदा त्यांच्यावरती संकट आले। हे संकट हरले तरच अन्नग्रहण करीन अशी प्रतिज्ञा घेऊन त्यांनी गणपतीची उपासना करण्यासाठी येथील केवड्याच्या बनात मुक्काम केला। एके दिवशी बाळनभटांना गणपती बाप्पांनी दृष्टांत दिला।
की मी या ठिकाणी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी गणेशगुळे येथून 2 गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरूप येथील टेकडी ये, माझी पूजा कर, तुझे संकट दूर होईल. त्या काळी भिडे यांची गाय अनेक दिवस दूध देत नव्हती, म्हणून गुराखी तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवून होता. एके दिवशी त्याला असे आढळले की डोंगरावरील एका ठराविक ठिकाणी गायीच्या स्तनातून आपोआप दुधाचा अभिषेक होतोय. ही अद्भुत घटना लक्षात येताच गुराख्याने तात्काळ ही बातमी भिडेंना कळवली. त्र्यंबक भट लगेच तिथे गेले. त्यांनी तात्काळ सर्व परिसराची स्वच्छता केली. त्यावेळी दृष्टांतात दिसलेली गणपतीची मूर्ती त्यांना येथे आढळली. या मूर्तीच्या भोवताली त्यांनी गवताचे छप्पर घालून लहानसे मंदिर उभारले. तेव्हापासून इथे गणपतीची पूजा सुरू झाली. आजही गणपती बाप्पांच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या त्र्यंबक भट भिडे यांच्या समाधीचे भाविकांकडून प्रथम दर्शन घेतले जाते. सभामंडप व गर्भगृहावर शिखरे असून गर्भगृहाच्या वैशिष्ट्यपूर्ण शिखरावर सोन्याचा कळस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सचिव अण्णाजी दत्तो यांनी या मंदिराची डागडुजी करून गवताच्या छपराच्या जागी घुमट बांधला. पुढे पेशव्यांचे सरदार गोविंदपंत बुंदेले यांनी मंदिरासमोर सभामंडप बांधला. नानासाहेब पेशव्यांनी नंदादीपाची व्यवस्था केली, तर माधवराव पेशवे यांच्या पत्नी रमाबाई यांनी धर्मशाळा बांधली. 1998 ते 2003 या दरम्यान केलेल्या नूतनीकरणानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. प्रथमदर्शनी हे मंदिर एकाच दगडातून कोरल्याचा भास होतो. रेड आग्रा या विशेष पाषाणातून मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. मंदिराच्या दक्षिण व उत्तरेकडे प्रत्येकी 5 दीपमाळा आहेत. त्रिपुरारी पौर्णिमेला त्यावर दिवे प्रज्वलित केले जातात, तेव्हा मंदिराचे सौंदर्य आणखीनच खुलते. गणपतीपुळ्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रदक्षिणा मार्ग. मंदिराच्या मागील बाजूस असलेली टेकडी प्रदक्षिणेसाठी प्रसिद्ध आहे. या टेकडीभोवती प्रदक्षिणा घालणे हे अत्यंत पुण्याचे मानले जाते. टेकडी भोवतालचा प्रदक्षिणा मार्ग गोविंदपंत बुंदेले यांनी जांभ्या दगडांनी बांधलेला आहे. तो साधारणतः 1 किलोमीटर अंतराचा असून समुद्राचा रमणीय नजारा, वाळूचा किनारा आणि नारळाची झाडे यांनी सजलेला आहे. भक्ती आणि शांततेसोबतच गणपतीपुळे हे पर्यटनासाठीही एक लोकप्रिय ठिकाण आहे. इथे विविध प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो. समुद्रकिनावरची ही साहसी मजा तरुणांसह कुटुंबियांनाही आकर्षित करते. गणपतीपुळे हे स्थान श्रद्धा, निसर्ग आणि संस्कृती यांचा सुंदर संगम दर्शविते. इथे येणारा प्रत्येक भक्त केवळ देवदर्शनच करत नाही, तर मनःशांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन परततो. त्यामुळेच गणपतीपुळे हे कोकणातील एक अद्वितीय, पवित्र आणि अविस्मरणीय तीर्थक्षेत्र मानले जाते. एकूणच गणपतीपुळे हे असे स्थान आहे की जिथे देवत्वाची अनुभूती आणि निसर्गाचे सौंदर्य एकाच वेळी अनुभवता येते. प्रत्येक श्रद्धाळू व निसर्गप्रेमी व्यक्तीने आयुष्यात किमान एकदा तरी या पवित्र स्थळाला अवश्य भेट द्यावी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अविस्मरणीय प्रवासांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.